सन्माननीय संजय तांडेल सर, आपणास विनंती आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. सुयश पाटील सर, आपणास सुद्धा विनंती आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. महेंद्र कोटेकर सर, आपणास सुद्धा विनंती आहे आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. संजय तांडेल सर, लाजवाब ही स्पर्धा आता मात्र यशाकडे वाटचाल करते. क्रीडांगण नंबर 1 वर सेमी फायनलची पहिली लढत आपण पाहताय. अर्थातच तुरुंबाडी म्हसला विरुद्ध कडवी झुंज किहीम. ते क्रीडांगण नंबर 2 वर पनवेल विरुद्ध झेप फाउंडेशन असा हा सामना तुम्ही पाहताय. तर अंतिम सामन्यात कोण दाखल होईल हे पाहणं आता रंजक ठरणार आहे. एक कडवी झुंज आता मात्र झेप फाउंडेशन विरुद्ध पनवेल. खातं खोललं नाहीये अजूनपर्यंत फाउंडेशन. अर्थातच क्षेत्ररक्षण अतिशय छान, लाजवाब, दिशादर्शक, नेत्रदीपक. 1-3 असा गुलाबोला. क्रीडांगण नंबर 2 वर 1 वर सुद्धा 2-5. धनश्री नावाची चढाई पट्टू क्रीडांगण नंबर 1 वर चढाई करेल. जर्सी नंबर 1 खोलवर चढाई करते. उंच पुरी अशी ही खेळाडू मात्र सहजासहजी गुण प्राप्त करते, मिळवते आणि आपल्या प्रांगणात माघार घेते. प्रत्युत्तरास दाखल खरोखर तुरुंबाडी मसला संघाचा आशेचा किरण. एक जबरदस्त खेळाडू म्हणून तिच्याकडे पाहिलं जाते अशी अदिती 5 नंबरची खेळाडू तुम्हाला पाहायला मिळाली. मात्र क्षेत्ररक्षण झालं. याच खेळाडूनं आतापर्यंत कडवी झुंज दिली आणि आपल्या संघाला सेमीफायनल पर्यंत घेऊन आली.
तिथं पण तोच प्रॉब्लेम आहे. नाही, तिथं पहिला ऑब्जेक्शन तिथला होता, इथं काही नव्हता. जाम स्पीड मारते. सन्माननीय राजन तांडेल सर, आपण आज विनंती, आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. राजन तांडेल सर. तर एक हातात स्वप्न आणि डोळ्यात जिद्द आणि छातीत रायगडचा अभिमान घेऊन आजच्या या भव्य दिव्य महिला रायगड लीग 2026 रणांगणात रायगडच्या रणरागिणी सज्ज झाल्यात. तर अंतिम विजेतेपद कुणाच्या नावावर असेल? एक आता जबरदस्त कडवी झुंज क्रीडांगण नंबर 1 आणि 2 वर पाहायला मिळतील. आम्ही कुणापेक्षा कमी नाही. आज चढाईत दिसेल विजेचा वेग, बचावात दिसेल लोखंडी भिंत आणि प्रत्येक गुणासाठी होईल जीवाची बाजी. तर एक जबरदस्त खेळ खेळत असताना रश्मी पाटील कडवी झुंज देईल क्रीडांगण नंबर 2 वर. तर चैताली विरुद्ध आदिती असा हा सामना क्रीडांगण नंबर 1 वर रंगतोय. हो हो हो, प्रयत्न छान केला होता, मात्र टीम वर्क छान पाहायला मिळालं मसला संघाकडून. संघ प्रशिक्षकाची जबरदस्त रणनीती क्रीडांगण नंबर 1 आणि 2 वर पाहायला मिळतील. आता चढाईसाठी दाखल होते. अर्थातच झेप फाउंडेशनच्या प्रांगणात चढाई करेल रश्मी पाटील. क्रीडांगण नंबर 1 वर पाहिला तर 6-7 किहीम संघ 6-7 तर तुरुंबाडी मसला 6. 1 गुणांची नाम मात्र आघाडी पाहायला मिळेल ती किहीम संघाकडे. प्रशिक्षकाची कृष्ण नीती शकुनीची चाल तुम्हाला पाहायला मिळते. प्रथम क्रमांकाला खूप महत्व आहे. सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी एक मोठा प्राइज असणार आहे. हे खरोखर आनंदाला उधाण येईल. मात्र मेहनत आता मात्र याच मैदानावर तुम्हाला घ्यावं लागेल. 1-4 थर्ड रेड डुअल डाय मध्ये चढाई करेल. बोनस पॉइंट ऑफ आहे म्हणजे स्पर्शच करावा लागेल खेळाडूला. उभी ठाकले आणि आता मात्र पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण झालंय. 1 गुण निश्चितच मिळेल झेप फाउंडेशन संघाला. आघाडी मात्र मोडून काढण्यास सज्ज झालेला झेप फाउंडेशन. वारंवार चढाया करते आणि स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी स्वीकारते अशी किहीम संघाची आशेचा किरण. चढाई करते चैताली. खरोखर या स्पर्धेला महिला भगिनींची सुद्धा उपस्थिती शेवटपर्यंत पाहायला मिळाली. सर्वांचा हार्दिक हार्दिक स्वागत आणि धन्यवाद देतोय. या स्पर्धेला आपण चांगली साथ दिलीत आणि ही स्पर्धा जवळजवळ यशाकडे वाटचाल करत असताना उपांत्य फेरीच्या लढती तुम्ही पाहताय. क्रीडांगण नंबर 1 वर किहीम अलिबाग तर तुरुंबाडी मसला असा हा सामना क्रीडांगण नंबर 1 वर. तर क्रीडांगण नंबर 2 वर झेप फाउंडेशन पेजारी अलिबाग तर कडवी झुंज देत असताना पनवेल असा हा थरार तुम्ही अनुभवताय क्रीडांगण नंबर 1 आणि 2 वर.
चाकू बोलतात. चुकीला माफी नसेल. महत्वपूर्ण लढती निर्णायात्मक सामने आपण खेळत आहात. जॉर्जवल जिद्द मनामध्ये असणं गरजेचं आहे. अश्वत्थाम्याची जिद्द आपल्या मनामध्ये ठेवणं, सकारात्मक दृष्टिकोन समोर ठेवावाच लागेल. राहुल सिंगने जबरदस्त कामगिरी आज पार पाडलेली आहे. आयोजकांनी काय स्वतःला झोकून दिलाय राहुल सिंग कडे बघा एकदा. अतिशय सुंदर सर्व आयोजक गडप पंचक्रोशी हो अतिशय सुंदर लाजवाब लढती पाहायला मिळत आहेत. क्रीडांगण नंबर 1 वर मध्यांतर होतोय, पूर्वार्ध होतोय. गुणफलक 11-7 4 गुणांची आघाडी किहिम संघाकडे. ही आघाडी आता मात्र मोडून काढेल का? भरपूर कबड्डी प्रेमी शेवटपर्यंत या स्पर्धेला साथ देत असताना पाहायला मिळत आहेत. स्वागत आहे. जवळ जवळ हे हंगाम आता मात्र पूर्ण विराम लागेल सर्व स्पर्धांना असं चित्र आहे. विवेक मात्रे कुंदन मात्रे खरोखर शेवटपर्यंत या वर्षीच्या हंगामातील सर्व ठिकाणी स्पर्धा पाहायला हे कबड्डी प्रेमी उपस्थित होते. इतिहास रचला गेलाय. दोन्ही मैदानांसाठी ऑफर आलेले आहे. सन्माननीय सुयश केशव पाटील, महाराष्ट्र वाहतूक सेना पेन तालुका अध्यक्ष. एका चढाई 3 गुण प्राप्त केले तर 500 रुपये आणि एका चढाई जर 4 गुण प्राप्त केले तर 1000 रुपये. दोन्ही मैदानांसाठी ही ऑफर असेल. जो पहिला गुणी मारेल सन्माननीय सुयश केशव पाटील, महाराष्ट्र वाहतूक सेना पेन तालुका अध्यक्ष यांच्याकडून ही ऑफर असणार आहे. क्रीडांगण नंबर 2 वर सुद्धा मध्यांतर होतोय. आज पारड जड दिसते ते अर्थातच केहिम संघाचं, पण अजून वेळ बाकी आहे. नक्कीच मैदानात एक कडवी झुंज होईल. क्रीडांगण नंबर 1 वर 12-7 7-12
चढाईसाठी अक्षरा गुरव चढाई करेल क्रीडांगण नंबर 2 वर 1 वर मात्र माघार घेते. प्रत्युत्तर आज दाखल होईल चैताली. संघाची कर्णधार आणि जिच्या खांद्यावर संघाची पूर्ण जबाबदारी सकारात्मक दृष्टिकोन घेऊन यशाकडे वाटचाल गरुड झेप घेण्याचा प्रयत्न असेल तर अर्थातच चैतालीचं. चैताली नावाचा प्रलयकारी वेग मैदानात क्रीडांगण नंबर 1 वर सुपर टॅकलची नामी संधी अक्षरा गुरव समोर असेल. एक लोखंडी भिंतच म्हणावी लागेल. प्रयत्न प्रगती पथावर मात्र चकवा देऊन यशस्वी झालेली ही चढाई पट्टू मात्र 1 गुण निश्चितच मिळेल. अंगावर काटा आणणारा श्वास रोखणारा हा सामना मात्र 1+2 लोणाचा बोजा पडतोय तो अर्थातच तुरुंबाडी मसला संघावर. आदिती नावाच्या चढाईपट्टूला स्वतःला झुकून द्यावं लागेल आपल्या संघात साठी कारण 17-7 आघाडी वाढत चाललेली आहे. चकित करणारी चपलाई डोळ्यात झणझणीत चमक आणि तुफानी आक्रमण गर्जना फोडणारी चढाई क्रीडांगण नंबर 1 वर पाहताय चैतालीच्या माध्यमातून. सामने सुरू झाल्यापासून शेवटच्या क्षणापर्यंत रक्ताचं पाणी करणारी ही चढाईपट्टू आपण पाहिली. तर आता मात्र आदिती आपल्या संघासाठी काय करेल हा सुद्धा एक चांगला वेग पाहायला मिळेल या खेळाडूच्या माध्यमातून. परंतु जबरदस्त हमला आक्रमण चढवलेला आहे. धडाडीचा विस्फोट किहिम संघाकडून पाहायला मिळाला. खरोखर संघ मालक सन्माननीय पिंट्या शेठ गायकवाड साहेब नक्कीच खुश असतील आपल्या संघावर. किहिम ग्रामपंचायतीचे सरपंच साहेब सन्माननीय पिंट्या गायकवाड साहेब खरोखर जबरदस्त संघ आपली कामगिरी पार पाडते. पाण्याची व्यवस्था करा आयोजक. एक मोठी आघाडी प्राप्त केलेली आहे ती किहिम संघानं. एक हाती सत्ता फिरकवण्याची ताकद निश्चितच पाहायला मिळेल किहिम संघामध्ये. लीग म्हटलं तर प्रत्येक खेळाडू महत्वाचा असतो. प्रत्येक एक गुण महत्वाचा असतो. 8-4 मैदान क्रमांक 1 वरती सामना संपायला शेवटचे 5 मिनिटे डिक्लेअर केले असताना 22-7 असा गुणफलक
झेप फाउंडेशन विरुद्ध कडवी झुंज पनवेल संघाकडून 2 गुण निश्चितच मिळतील. कमबॅक करेल का संघ झेप फाउंडेशन? चढाईसाठी मल्लिका शिंदे हीच ती रणरागीण जी स्वतःला झुकून देईल आणि कमबॅक करेल. आज जर पाहिलं तर खरोखर मी खेळ पाहिला तो तुरुंबाडी मसला संघाचा. शेवटपर्यंत कडवी झुंज दिली. प्रत्येक संघामध्ये जर खेळाडू पाहिलं तर प्रत्येकाची उंची समसमान आहे. शर्यष्टी सुद्धा त्याच पद्धतीची, परंतु काय जिद्द आहे अशी व थांब्याची जिद्द मी नक्कीच म्हणेन या संघामध्ये आपणास पाहायला मिळाली. मग अक्षरा गुरव असेल, आदिती असेल, संघ प्रशिक्षक, संघ व्यवस्थापन अतिशय छान. आता मात्र ऍडव्हान्स टॅकल आणि यशस्वी पुन्हा एकदा होते. हिम संघाची रिद्धी जर्सी नंबर 9. शेवटचा काही मिनिटांचा खेळ बाकी असताना कमबॅक करू शकेल का? आदितीने आतापर्यंत चांगल्या चढाया केल्या, यशस्वी चढाया केल्या आणि आपल्या संघाला सेमीफायनल मध्ये दाखल केलं. परंतु इकडे सुद्धा शेवटची 5 मिनिटं 10-5, 5-10. झेप फाउंडेशन ही आघाडी मोडून काढू शकतोय. होईल कमबॅक, होईल क्रीडांगण नंबर 1 वर. भूकंपासारखा आघात होईल. झेप फाउंडेशन वेळ बाकी आहे. काय पलटवार होईल? 10-7, 3 गुणांची फक्त आघाडी आहे. प्रयत्न छान. 4 विरुद्ध 1 पवित्र घेतलाय. मध्यरेषा भेदणार तोपर्यंत क्षेत्ररक्षण झालं. मी म्हटलं की झेप फाउंडेशन मध्ये ती सकारात्मक दृष्टिकोन आहे. हा संघ सुरुवातीला कोसलतो नंतर उचलतो हे पाहायला मिळालं. आता मात्र गुणफलक 10-8, 2 गुणांची नाममात्र आघाडी असेल ती पनवेल संघाकडे. रश्मी पाटील नावाचा एक जबरदस्त वादळ मैदानात असताना या वादळाला सुद्धा थांबवण्याची धमक आहे ती झेप फाउंडेशन संघामध्ये. परंतु क्रीडांगण नंबर 1 चा गुणफलक पाहिलं तर 29-9 मोठी आघाडी प्राप्त केलेली आहे ती किम संघानं. ओहो, अंतिम विसल झालेली आहे आणि अंतिम सामना खेळण्यासाठी पात्र ठरतोय किहीम संघ अलिबाग. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. कडवी झुंज दिली ती अर्थातच तुरुंबाडी मसला संघानं. आपलं सुद्धा अभिनंदन. आपण सुद्धा बक्षिसास पात्र आहात. हो हो हो, प्रयत्न किती छान होते, जिकरीचे होते, भगीरथी प्रयत्न होते, मात्र क्षेत्ररक्षण झालं.
महिला भगिनीने आज या स्पर्धेत प्रत्येकाचं 100% योगदान दिलं, परंतु यशाकडे वाटचाल या 4 संघांनी केली. अर्थात जे फाउंडेशन असेल त्यानंतर पनवेल संघ, इकडे केहेम आणि तुरुंबाडी मसला संघ. परंतु प्रत्येकाचं लक्ष असेल की या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू, उत्कृष्ट चढाई, उत्कृष्ट पकड या वैयक्तिक बक्षिसावर कुणाचा शिक्कामोर्तब होईल हे पाहणं रंजक ठरणार आहे. शेवटची 2 मिनिटं रंगेल हा सामना, हृदयाचा टोके वाढवणारा हा सामना पाहायला मिळेल. आता मात्र संघ प्रशिक्षकाची रणनीती व्यूहरचना नक्कीच क्रीडांगण नंबर 2 वर पाहायला मिळेल. कोणता संघ किहीम संघासोबत अंतिम सामना खेळण्यासाठी पात्र होईल. किहीम संघ आपण जयत राहायचा आहे, ताबडतोब अंतिम सामन्याला सुरुवात होईल, वेळ घेऊ नका. मोठी माणसं तुम्ही, आम्ही गरीब माणसं, नवीन उभारलेले करोडपती. आता मात्र चढाईसाठी सज्ज झालेली झेप फाउंडेशन संघाची एक धडाकेबाज खेळाडू, मात्र या खेळाला सुद्धा थांबवण्यात यश आलं ते पनवेल संघाला. स्पर्धकांची नामी संधी आहे आणि ही संधी तुम्हाला यशाकडे घेऊन जाईल. जर क्षेत्ररक्षण झालं तर गजर होईल टाळ्यांचा, एक कमबॅक सुद्धा होऊ शकतोय. काही शक्य आहे मैदानावर. प्रयत्न करते डाव्या कोपऱ्यात उजव्या कोपऱ्यात सायरा वायरा धावते चढाईपट्टू, आणि आता ही झालं आणि झालं पूल सक्सेसफुल. सुपर टॅकल 2 गुण मिळतील झेप फाउंडेशन संघाला. सामना जिवंत होतोय, ज्वलंत होतोय. शेवटचा मिनिट बाकी. आता अंदाज लावणं कठीण जाईल, कारण 2 गुणांची नाममात्र आघाडी. कोणत्या वेळी एमटी रेड करणं त्याचा विचार करून खेळ करणं गरजेचं आहे. संघ प्रशिक्षक कोणता सामना कसा आला आणि त्या परिस्थितीला कसं भिडकवून लावायचं हे आता लक्षात घेणं गरजेचं. एमटी रेड किती महागात पडू शकते, परंतु काही होऊ शकते. 12-10. आता मात्र रणनीती असेल अतिशय महत्वाची. संघाला निसरती हार पत्करावी लागते की काय असा प्रश्नचिन्ह आहे. फक्त 2 गुणांची आघाडी पनवेल संघाकडे, रश्मी पाटीलच्या संघाकडे असणार आहे. प्रत्येकाच्या आनंदाला उधाण येईल. किहीम संघ आपल्या समवेत कडवी झुंज देण्यासाठी संघ तयार असेल. क्रीडांगण नंबर 2 वरचा आपण पाहूनच जा. रंगात येईल या सामन्याला. काय रणनीती असेल, काही शक्य आहे. प्रयत्न करेल का? 1 गुण. 12-11-11-12. संघ प्रशिक्षक, आता मला प्रश्न पडतोय. आता संघ प्रशिक्षकांनी कृष्णनीतीचा वापर करणं गरजेचं होतं. ही मोठी चूकच म्हणावी लागेल का? काय घडेल आणि विसल झाली. शेवटी सामना जाणारच होता, परंतु जर आपण टच रेषेवर हा सामना जिवंत केला तर काही शक्य झाला असता. परंतु अंतिम सामना खेळण्यासाठी पात्र ठरतोय तो म्हणजे पनवेल संघ. 1 गुणांची निसरती हार पत्करावी लागलेली आहे.
खाली घे विप्रवदा विप्रवदा अभिनंदन पनवेल संघ, आपण अंतिम सामना खेळण्यासाठी पात्र ठरलेला आहात. अंतिम सामना क्रीडांगण नंबर 1 वर होईल.